हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. सिकल सेल आजार हा अनुवंशिक असतो, त्याच्यामुळे तो जर थांबवायचा असेल तर सर्वांची पहिल्यांदा आपण तपासणी करून घेतली पाहिजे. मुलगा मुलगीचं लग्न जुळवण्याचा विषय चालला होता की आपल्या लग्नपत्रिकाची काय कुंडली वगैरे सगळं पाहत असताना आपली आरोग्य पत्रिका जुळते की नाही ते बघण्यासाठी आहे. आणि तसंच जर जुळलं तर लग्न करावं, आणि जर तुम्ही दोघांना आजार असेल तर त्यांनी अजिबात लग्न करू नये असं आम्ही डॉक्टरांना सल्ला देतो. तुम्हाला हा काय किंवा आजार आहे त्यांना त्याची तपासणी करतो, कारण दोघं जर आजाराचे रुग्ण असतील तर 100% तुमचं बालक होणार आहे असं असते. म्हणून आपण त्यावेळेस त्या गरोदरपणाचे आपण जे अबॉर्शन करायचा सल्ला देतो. आणि ह्या आजाराला घाबरून न जाता आपल्याला माहिती घ्या, ह्याच्यासाठी जे उपचार उपलब्ध आहेत. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. विशेष अशा एका अभियानाला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रारंभ होत आहे, आणि अशा एका विशेष अभियानाचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे कार्यक्षेत्रातील सर्वांचे सुपरिचित आणि सर्वांसोबत काम करणारे लोकप्रिय आमदार आदरणीय दरोडा सर, अरुणोदय सिकल सेल भविष्यासाठी आपण स्लोगन दिलेलं आहे. सिकल सेल आजाराच्या बद्दल जनजागृती करणे आणि त्याच्याबद्दल तपासणी करणे आणि उपचार करणे असे 3 टप्पे ह्याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला घरोघरी आपली टीम येणार आहेत, आणि ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जनजागृती आणि राहिलेल्यांची तपासणी असं आहे. तर आताच आपल्या मुलींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नाटिका सादर केलेली आहे, ज्याच्यामधून ह्या आजाराविषयीचं आपल्याला काही ज्ञान त्याच्यामधून मिळालेलं आहे. सिकल सेल आजार हा अनुवंशिक असतो, त्याच्यामुळे तो जर थांबवायचा असेल तर सर्वांची पहिल्यांदा आपण तपासणी करून घेतली पाहिजे. शासनाने 0 ते 40 वयोगटातील सर्व मुलामुलींचा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, ह्यांची तपासणी करावं असं आपलं अभियान ऑलरेडी कार्यक्रम सुरू आहे. परंतु तो कुठेतरी कमी पडत होतं एफर्ट्स, म्हणून आता माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण ह्या अशा प्रकारचं एक विशेष अभियान आजपासून सुरू करून 7 फेब्रुवारीपर्यंत करायचं आहे. ह्याच्यामध्ये जे ऑलरेडी आपल्याकडे जे रुग्ण आहेत सिकल सेलचे आणि वाहक असे 2 प्रकारचे ऑलरेडी आपल्याकडं याद्या आहेत. त्यांच्या घरोघरी जाऊन तपासणी, त्यांची जे माहिती घेणार आहोत, ते औषधं घेता येत नाही, घेता येत काही अडचण आहे का, आणि त्याचबरोबर 0 ते 40 वयोगटातील राहून गेलेले ज्यांची तपासणी राहिलेली आहे त्यांची तपासणी करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये तपासणी केल्यानंतर जे काही आपले ह्याच्यामधून वाहक किंवा रुग्ण आढळून येतात त्यांचं मग पुढे आपल्याला उपचाराबद्दलचं नियोजन करायचं आहे. आणि त्यांचं आताच्या मुलींनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे का नाही, एक मुलगा मुलगीचं लग्न जुळवण्याचा विषय चालला होता की आपल्या लग्नपत्रिकाची काय कुंडली वगैरे सगळं पाहत असताना आपली आरोग्य पत्रिका जुळते की नाही ते बघण्यासाठी आहे. आरोग्य पत्रिका जुळण्यासाठी आपण आदिवासी क्षेत्रामध्ये विशेषतः ह्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असतो, अनुवंशिक ह्या आजाराचा. त्या आरोग्य पत्रिकेमध्ये सिकल सेल हा प्रामुख्याने असला तरी बाकी आपण जसं म्हणतो आपण दुसरे HIV आहे का नाही वगैरे, ते आरोग्य पत्रिकेच्या मध्ये सिकल सेलला प्राधान्याने आपण सर्वांनी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि तसंच जर जुळलं तर लग्न करावं, नाहीतर मग थोडंसं आपले होणारे कसं आहे, प्रत्येक आईवडील आपल्या होणाऱ्या येणाऱ्या बालकाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल खूप प्रेमानं वाट पाहत असतो. आणि आपण आपले आईवडील म्हणून त्या नात्यानं कर्तव्याचा भाग असतो की आपलं जन्म देणारं किंवा जन्माला येणारं बाळ हे निरोगी असावं. त्याच्यासाठी आपण मातापित्यांनी स्वतःची तपासणी करून आपल्या कुटुंबाची तपासणी करायची आहे. आणि जर तुम्ही दोघांना आजार असेल तर त्यांनी अजिबात लग्न करू नये असं आम्ही डॉक्टरांना सल्ला देतो तुम्हाला. परंतु ज्यांचे ऑलरेडी झालेले आहेत त्यांचं तर लग्न मोडता येत नाही. तसं मोडणं असलं आपलं कुठलाही सामाजिक किंवा आमच्या शासनाचा काही तो असा क्षेत्र नसतो विचार करण्याचा. परंतु त्यांनी मग आपले गरोदरपणामध्ये त्या बाळाची तपासणी करण्याची सुविधा शासनाने मोफत ठेवलेली आहे. त्या बाळाचा जो काही आपण गर्भात असतानाच एक तपासणी करतो, आणि ते बाळ जर वाहक आहे किंवा आजार आहे त्यांना त्याची तपासणी करतो, कारण दोघं जर आजाराचे रुग्ण असतील तर 100% तुमचं बालक होणार आहे असं असते. म्हणून आपण त्यावेळेस त्या गरोदरपणाचे आपण जे अबॉर्शन करायचा सल्ला देतो. आणि जे एक रुग्ण आहे आणि एक वाहक आहे पती पत्नीमध्ये, तर त्याच्यामध्ये बघा आपल्या हातात हे जाताना तुम्ही कृपया सर्वजण घेऊन जा. ह्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे
दिलेलं आहे की हा आजार आपल्या मुलांना होण्याचं किती टक्केवारी चान्स आहे, तर त्याचंही आपण हे करून घ्या. आणि विशेषतः याच्यामध्ये आपल्या घरामधील, आपल्या आजूबाजूमधील, आपल्या पाड्यातील, गावामधील, ग्रामपंचायत एरियामधील कुठलाही 0 ते 40 वयोगटातला मुलगा मुलगी असेल किंवा स्त्री पुरुष असेल, ह्या तपासणीपासून वंचित राहणार नाही. आपण सर्वांनी स्वतःच्या तपासणीसाठी पुढे यावं, हे ह्या निमित्ताने मी आवाहन करतो. आमच्या टीम तर घरोघर येऊन आपली माहिती घेऊन राहिलेल्यांची तपासणी करण्याचं नियोजन करणार आहेत. आमच्या टीम जेव्हा गावामध्ये येतील त्यावेळेस आपल्या घरी गृहभेटी देऊन ते एकदा का ज्यांची तपासणी नाही झाली त्यांना आपण त्याच गावामधल्या ग्रामपंचायत असो, शाळा असो, अंगणवाडी असो, तिथं बोलावून मग त्यांची आपण ते रक्ताची चाचणी करणार आहेत. त्याच्यामध्ये जर काही पॉझिटिव्ह आलं तर त्याची दुसरी डबल चाचणी करतो की ते त्याचं आपण कन्फर्म निदान करण्यासाठी. तर ते त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. असाच मेसेज आपण आपल्या बाकीच्याही आजूबाजूच्या क्षेत्रातील मंडळींना आपण जर दिलं तर त्याची एक आपण म्हणतो ना, एक माउथ टू माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट वेपन, म्हणजे बेस्ट आपल्या शास्त्र असते, तर तसं आपण करावं. आणि ह्या आजाराला घाबरून न जाता आपल्याला माहिती घ्या. त्याच्यासाठी जे उपचार उपलब्ध आहेत, त्या मुलाला आता सरांच्या हस्ते आपण गोळ्या दिलेल्या आहेत, त्या गोळ्या आपल्याला घ्यायच्या असतात. हायड्रॉक्सी युरियाच्या गोळ्या ते शासनातर्फे मोफत आहेत. आणि मी आता सूचना दिल्यात, आमचे SDH उपजिल्हा रुग्णालयाचे सुप्रिटेंडेंट आहेत, त्यांना सांगितलं की ह्यांना ठाण्याला गोळ्या घ्यायला जायची गरज नाही, तुम्हाला उपजिल्हा रुग्णालय शहापूरमधून ह्या गोळ्या देण्याचं नियोजन केलं आहे. मला असं वाटतं ते आजच त्यांच्याकडे गोळ्या ठाण्यामधून ते प्राप्त करून घेतील, म्हणजे त्या गोळ्यासाठी तुम्हाला खर्च पण होऊ नये. तसं नियोजन सरांच्या सूचनेनुसार मी आता करून दिलेलं आहे. तर ह्याच्या पुढे आपल्याला औषधोपचारासाठी गोळ्या घेण्यासाठी जायचं नाही काम पडणार. आणि दुर्दैवानं जर कोणाला रक्ताची गरज पडली तेही आपल्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्त देण्याचं नियोजन करण्याच्या मी आता परत सूचना देतो. त्यांना थोडंसं ब्लड कुठून आणायचं वगैरे ते मी त्यांना गाईडलाईन देतो. तुम्ही उदाहरणार्थ आपल्याला कुठे काही झालं तरी फार लांब जायची गरज पडणार, कारण लांब जायचं म्हटलं की तुम्ही टाळता, स्वतःचा रोग अंगावर काढता किंवा त्याचा आजाराचा म्हणजे बळावण्यापर्यंत वाट पाहतो. आणि दुर्दैवाने कधी मग त्याच्यामध्ये एखाद्या आपल्या जीवाचा बरवाईट होण्याची शक्यता असते. तर ते टाळण्यासाठी जितकं शक्य आहे आदरणीय सरांच्या इच्छाच आहे किंवा सूचना आहेत की हे आपल्याला मॅक्झिमम शेवटपर्यंत आपल्याला कशा सुविधा पुरवण्यात येईल. कारण जाण्यासाठी कंटाळा करतात. कारण मी पण इथं 5 वर्ष सुपरिटेंडेंट होतो शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये. मला ह्या एरियामधलं माहिती आहे. जेव्हा आम्ही पेशंट पाठवायला निघायचो तर सरांकडे जायचे, सर ते आम्हाला पाठवू नका म्हणतात, काय करायचं. पण तो त्यांचं असायचं किंवा हा गरीब आपला एरियामधला आदिवासी क्षेत्रातले जे काही रुग्ण असायचे त्यांचं म्हणणं असायचं आम्हाला ठाण्याला नको, कुठं जे काय व्हायचं इथंच होऊ द्या. परंतु कधी कधी आजार म्हणून आम्हालाही त्या रुग्णाच्या भवितव्यासाठी आजारातून मुक्त करण्यासाठी पुढे पाठवण्याची वेळ येऊ शकते. परंतु एक मूळ मानसिकता असते किंवा जे काय व्हायचं इथंच होऊ द्या. त्याच्यासाठी शहापूर असेल किंवा एरियामध्ये आमच्या आरोग्य क्षेत्र संस्थामध्ये ह्याच्यासाठीचे औषधोपचार कसे जास्तीत जास्त उपलब्ध होतील त्याविषयी आम्ही प्रयत्न करू. आणि नक्कीच माझे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, ह्या तालुक्याचे सर्व वैद्यकीय अधिकारी त्या दृष्टीने आम्ही काम करू. आपल्याला ह्या अभियानाच्या निमित्ताने एवढंच नम्र विनंती आहे की आपण स्वतःहून ज्यांची तपासणी झाली नाही त्यांची करून घ्यावी. आपल्याकडे ऑलरेडी तपासणी झाल्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. कारण आपल्याकडे हा सिकल सेल काय आजपासून तपासणी नाही, ही आपली सतत चालू असलेली प्रक्रिया आहे. पण शेवटी कुठेतरी एखादा आपल्याला जर पूर्णतः त्या आजाराचं आपल्याला पिच्छा सोडवायचा असेल तर आपल्याला सर्व एकदा तपासणीचा पाठ पूर्ण करून घ्यायचा. म्हणून ही मोहीम आहे. आणि ह्या मोहिमेमध्ये आपण मनापासून सहकार्य करावं. आदरणीय सरांची उपस्थितीच हे जाणून देते आम्हाला की लोकप्रतिनिधींचा ह्याच्यामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत संवेदनशील आहे. कारण त्यांच्या एका आवाजाला आमच्या डॉक्टरांचं कमी ऐकतो तुम्ही, पण सरांनी जर आवाहन केलं तर नक्कीच त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणून सरांची आम्ही रिक्वेस्ट केली की सर आपण आज काही करा दुसरे कार्यक्रम, पण हा आपल्या समाजासाठी आपल्या एरियामधल्या नागरिकांसाठीच आहे. आणि सरांकडे नेहमीच बघा, मी आता इथं 5 वर्ष होतो, त्याच्यामुळं सरांचा नेहमीच आरोग्यासाठी पहिला प्रेफरन्स असतो. पहिली प्रायोरिटी आरोग्याला द्यायची. काय झालं तरी पहिल्यांदा उपजिल्हा रुग्णालय किंवा डॉक्टर एवढं प्रेमानं ह्या विषयाकडे बघणारं आम्हाला तर ते आमचे घरचेच वाटतात. मी आम्हाला एवढा अधिकार, आणि कुठे असलं तरी सरांचं मी संपर्कात असतो. मी पुण्याला असलो कुठे असलं तरी सर पण मधून आम्ही बोलत होतो. त्याच्यामुळे एवढं आपल्याला आवश्यक पाठबळ असताना आपण त्यांच्या मदतीने ह्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम करू, या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करू, या पर्यायाने मग राज्यभर ह्या विषयाचं चांगलं आपण काम करू असा विश्वास व्यक्त करतो. माझ्या सर्व टीम जे आहे फील्डमध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, जे टीम मेंबर असतील,
त्यांनी पण आपल्याला दिलेले ज्या पद्धतीने तपासणी करायची आहे ते काळजीपूर्वक करावी आणि वेळच्या वेळी रिपोर्टिंग करून म्हणजे त्याचा पर्यायाने जो काय आपल्याला पुढचा प्लॅन ठरवायचा आहे ते आपल्याला करणं शक्य होईल. त्या निमित्ताने मी एवढंच सांगतो, आजच्या ह्या कार्यक्रमाला आभार व्यक्त तर बाकीचे मंडळी करतील. मी मंडळातर्फे सरांचे आभार मानतो की आपण ह्या कार्यक्रमाला आपली सर उपस्थिती आणि आपल्या हस्ते सुरुवात होतोय. मला नक्की विश्वास आहे जिथं जिथं आपण सुरुवात केली सर तिथं 100% यश येत आहे. त्याच्यामुळे आपल्याबद्दल सर मी स्वतः आभारी आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.